अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात. तर आजचा विषय असा आहे की आपली जी कुलदेवी आहे, कुलदेवी तुमची कोणतीही असो, ती कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न राहावी, तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळावा, याच्यासाठी फक्त 9 मंगळवार सलग संध्याकाळच्या वेळी हा एक दिवा लावायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला कुलदेवीचा कृपाशीर्वाद भरभरून भेटायला सुरुवात होईल. आणि याची प्रचिती तुम्हाला 3 मंगळवारामध्येच दिसून यायला सुरुवात होईल. हळूहळू तुमची जी कामं अडकलेली आहेत ती मार्गी लागताना दिसून येतील. जे काही अडथळे असतील तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या आर्थिकच्या ज्या काही टंचाई असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते सगळेच्या सगळे मार्गी लागतील तुम्ही या पद्धतीने जर मंगळवार केलेत तर. आता मंगळवारचा उपवास करावा का? तर शास्त्रानुसार कसं आहे की गुरुवार हा पुरुषांनी करायचा असतो, त्यामुळे त्यांचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे त्यांचं जे करिअर आहे, जे त्यांना आर्थिकचे जे सोर्स आहेत ते रिकामे व्हायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर ज्या महिला म्हणजे घरातल्या स्त्रीने नेहमी मंगळवार करायचा असतो, काही कारणास्तव तुम्हाला उपवास जमत नसेल तर अशा वेळी तुम्ही कमीत कमी मंगळवारी 12च्या नंतर, दुपारी 12च्या नंतर जेवण करायचं आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत तरी उपवास करणं गरजेचं आहे. आता दुपारी 12 वाजेपर्यंत उपवास जर तुम्हाला कडकडीत जमला, अगदी चहा सुद्धा न घेता जर तुम्ही उपवास केलात तर अतिशय उत्तम. मात्र काही कारणास्तव हे तुम्हाला जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही चहा किंवा दूध, कॉफी घेऊन सुद्धा हा उपवास करू शकता. आता ज्यांचं रेग्युलर मंगळवार आहेत त्यांना तर माहीतच आहे की मंगळवारचा उपवास कसा केला जातो, त्यामुळे तो वेळ काय तुमचा मी इथं घेणार नाही. आता बऱ्याच जणींचा प्रश्न असा असणार आहे की ताई आम्ही गुरुवार करतो. तर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की जर तुम्ही संकल्पयुक्त गुरुवार करत असाल, जसं की 9 गुरुवार असतील, 11 गुरुवार असतील किंवा आणखी काही एखादी इच्छा असेल तुमची म्हणून तुम्ही जर गुरुवार करत असाल तर अतिशय उत्तम. मात्र जर तुम्ही संकल्पयुक्त गुरुवार करत नसाल तर मी तर म्हणेन की गुरुवार मग उपवास म्हणून तुम्ही करू नका. तुमची एक श्रद्धा आहे दत्त महाराजांच्यावरती, स्वामी महाराजांच्यावरती, त्यामुळे तुम्ही 12 वाजेपर्यंत तुम्ही बिना चहा घेता कडकडीत उपवास करा. आणि 12 नंतर तुम्ही जो हा उपवास आहे गुरुवारचा, महिलांच्यासाठी सांगत आहे, उपवास सोडलात तरी देखील चालेल. आता इथून पुढची तुमची इच्छा आहे, करणं न करणं हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. मात्र आपल्याला केंद्रामध्ये हेच सांगितलं जातं, गुरुमाऊलींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की पुरुषांनी, घरातल्या पुरुषाने गुरुवार करायचा आणि घरातल्या महिलेने हा मंगळवार करायचा असतो की ज्यामुळे त्यांना दोघांना सुद्धा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आपली कुलदेवी यांचा कृपाशीर्वाद लाभतो. वेळ वाया न घालवता वळूयात उपायाकडे. आता हा जो उपाय आहे तो कसा करायचा? आपली जी कुलदेवी असेल तिला सकाळचा अभिषेक घालून घ्यायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पंचामृताने घालू शकता. पंचामृत नसेल किंवा भेटणारच नसेल अशा वेळी गाईच्या दुधाने तुम्ही अभिषेक घालू शकता. देशी गाई जी असते, कपिला गाई किंवा पांढरी गाई देशी, त्या दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता. जर ते सुद्धा भेटणार नसेल तर काय करायचं आहे, गुलाबजल आणायचं आहे. कुठेही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कोणत्याही सौंदर्य प्रसाधने ज्या ठिकाणी भेटतात साहित्य, त्या ठिकाणाहून तुम्हाला हे गुलाबजल आणायचं आहे. आणि गुलाबजल हे पाण्यामध्ये मिक्स करून नंतर तुम्हाला कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे. आता हा अभिषेक कसा करावा? एकतर तुम्ही श्रीसूक्त म्हणत म्हणत अभिषेक करू शकता, अन्यथा तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 9 मंत्र आहे, हा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. अभिषेक कमीत कमी 5 मिनिट तरी करावा. हा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित ती जी मूर्ती आहे, जो टाक आहे, तो व्यवस्थित पुसून पुन्हा ठेवायचा आहे. काही महिलांच्या घरी जर टाक नसेल, मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटोची पंचोपचार पूजा करा. फोटोला अभिषेक घातला जात नाही. तर अशा पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा तिथेच बसून आपल्याला नमस्कार करायचा आहे. हा अभिषेक घालत असताना पहिल्यांदा निरांजन लावून घेणं गरजेचं आहे, दिवा लावून घेणं गरजेचं आहे. आता हा दिवा लावत असताना काय करायचं आहे, हा अभिषेक सकाळचा घालायचा आहे, त्यामुळे सकाळचा जो दिवा आहे तो तुम्ही नॉर्मल लावू शकता, तेलाचा लावलात तरी देखील
चालेल. मात्र संध्याकाळचा जे आपण कुलदेवीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा, त्यांचा सहवास आपल्याला लाभावा, त्यांची कृपादृष्टी आपल्याला लाभावी, याच्यासाठी लावायचं आहे. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गाईचं तूप. गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. जर काही कारणास्तव म्हणजे तुमची परिस्थिती नसेल तशी, तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. तिळाच्या तेलाचा किंवा मग गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता हा जो दिवा आहे तो तुम्ही लाल मातीचा दिवा घेतला. लाल मातीची जी पंती असते ती पंती तुम्हाला घ्यायची आहे. ही पंती आणायची, स्वच्छ धुवायची, सुकवायची आणि नंतर याच्यामध्ये तूप किंवा तेल, जसं की मी तुम्हाला म्हटले, तिळाचं तेल किंवा तूप घालायचं आहे. हे घातल्यानंतर तुम्हाला एक फुलवात त्याच्यामध्ये घालायची आहे. एक फुलवात घातल्यानंतर त्या फुलवातीला हळद आणि कुंकू लावायचं आहे. हे लावून झाल्यानंतर पिवळी जी मोहरी असते, ज्याला आपण पांढरी मोहरी सुद्धा म्हणतो, ती मोहरी हातामध्ये घ्यायची आहे. आणि हातामध्ये घेतल्यानंतर अशा मधल्या 3 बोटामध्ये घ्यायची आहे. घेतल्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. आणि नंतर ही जी मोहरी आहे ती त्या दिव्यामध्ये घालायची आहे, ठेवायची आहे, टाकायची आहे. जी कोणती तुम्ही पद्धत म्हणाल या शब्दाला ती लागू होईल. अशा प्रमाणे आपल्याला ती मोहरी ठेवायची आहे त्या दिव्यामध्ये. आणि नंतर थोडासा कापूर जो आहे तो चुरडून टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा या दिव्यामध्ये ठेवायची आहे. आणि दिवा प्रज्वलित करत असताना तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचं नाव घ्यायचं आहे आणि दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. साहजिकच या दिव्याच्या शेजारी तेलाचा दिवा सुद्धा दुसरा लावलेला असावा. कोणत्याही देवाची पूजा करत असताना तेलाचा आणि तुपाचा असे 2 दिवे लावणं गरजेचं आहे. आता हा दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर तुम्ही तो मंत्र म्हणू शकता. नसेल तर तुम्ही 999 मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. ज्या लोकांना 999 मंत्र म्हणता येत नाही, म्हणजे जसं की शिक्षण झालं नसेल एखाद्या महिलेचं किंवा अवघड जात असेल संस्कृत, पहिल्यांदाच जर हा मंत्र म्हणायला जात असाल आणि तुम्हाला जर येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता. अट मात्र एकच आहे, युट्यूबला जरी लावलं तरी देखील तुम्हाला हात जोडून शांतपणे आपल्या कुलदेवीचा चेहरा, कुलदेवीची प्रतिमा आपल्या समोर आहे, आपल्या भ्रुकुटी मध्यावरती कुलदेवी विराजमान आहे, समोरून दिसत आहे, अशा पद्धतीने आपल्याला ध्यान अवस्थेमध्ये बसायचं आहे. मग ध्यान अवस्थेमध्ये बसत असताना तुम्ही नमस्कार सुद्धा करू शकता किंवा ही जी मुद्रा आहे ही मुद्रा सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्या गुडघ्यांच्या वरती हात ठेवायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत, अगदी मनापासून कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. पाठीचा कणा हा एकदम ताठ ठेवायचा आहे. काही महिलांना जर मांडी घालून बसता येत नसेल तर अशा वेळी तुम्ही खुर्चीवरती बसून सुद्धा या पद्धतीने ध्यान अवस्थेमध्ये बसून तुम्हाला 108 वेळेस आपल्या कुलदेवीचं स्मरण करत 999 मंत्र म्हणण्याची गरज आहे. हे म्हणून झाल्यानंतर पुन्हा नमस्कार करायचा आहे की हे आई, जे काही चुकलं असेल ते मोठ्या मनाने तू तुझ्या पदरी घे. मी तुझी अजान लेकरू आहे, मी तुझी लेक आहे. माझ्या सगळ्या चुका माफ कर. जे काही कळत न कळत आमच्या हातून कृत्य झालं असेल त्याबद्दल देखील क्षमा कर आणि आमच्यावरती कृपादृष्टी तुझी कायम राहू दे. माझ्या मुलांना यश, मान, सन्मान, कीर्ती मिळू देत. माझ्या नवऱ्याला सुद्धा चांगली प्रगती त्यांची होऊ देत. घरात एकंदरीत सुखाचं हसत खेळत वातावरण राहू देत. अशा पद्धतीने जे तुम्हाला मागायचं आहे, कोणतीही गोष्ट तुम्ही या ठिकाणी कुलदेवीला मागू शकता. जसं की मुलीचं लग्न व्हावं, मुलाचं लग्न व्हावं, मुलाला जॉब मिळावा, मुलीला जॉब मिळावा, पतीला जॉब मिळावा, स्वतःला जॉब मिळावा. जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सगळ्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत. आता अशाच पद्धतीनं तुम्हाला 9 मंगळवार पूर्ण करायचे आहेत. वेळ सायंकाळी दिवा लावण्याची जी आहे ती 5:30 ते 7:30 ही असणार आहे. आणि सकाळची अभिषेकाची जी वेळ आहे ती पहाटे 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी पहाटे 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही हा अभिषेक केव्हाही करू शकता तुमच्या सवडीनुसार. 9 मंगळवार करत असताना जर सुतक वगैरे आलं तर अशा वेळी तो एखादा जो मंगळवार आहे तो स्किप करायचा आहे, गृहीत धरायचा नाही. 9 मंगळवार लक्षात राहण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मंगळवारी म्हणजे एक मंगळवार झाला की त्याच्यावरती 1 असा आकडा तुम्ही कॅलेंडरवरती टिक मार्क करू शकता. अशा पद्धतीने 9 मंगळवार पूर्ण झाले की ज्या दिवशी तुमचा 9वा मंगळवार असेल, 9व्या मंगळवाराची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याच
ठिकाणी म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या ज्या कुलदेवीचा फोटो आहे किंवा प्रतिमा आहे तिच्या समोर तिची ओटी भरणं गरजेचं आहे. आता ओटीमध्ये 16 शृंगारांचं साहित्य असावं. हे प्रॉपर ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही त्या साहित्याचं काय करावं, तर ते साहित्य तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता किंवा एखादी गरजू महिला जी एकही वस्तू टाकून देणार नाही, व्यवस्थितरित्या ती स्वतः त्याचा उपयोग करेल, उपभोग घेईल, अशा महिलेला, गरजू महिलेला तुम्हाला ही वस्तू दान करायची आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या कुलदेवीला ज्यावेळेस जाल त्यावेळेस ही ओटी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी ठेवून यायचं आहे. जर तुम्ही स्वतः हे साहित्य वापरणार असाल तर ओटीच्या नारळाचं काय करावं, तर ओटीत जो नारळ घातलेला आहे त्याचा तुम्ही प्रसाद म्हणून घरच्या घरी खाऊ शकता. मग तुम्ही मोदक बनवू शकता किंवा जे आपण म्हणतो नारळी भात वगैरे असं काहीही करून तुम्ही ते खाऊ शकता. असं काही नाही की घरातल्यांनी नाही खायचा वगैरे. घरातल्यांनी हे श्रीफळ जे आहे ते वाढवायचं आहे आणि नंतर याचा प्रसाद म्हणून खायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे 9 मंगळवार करा. आलेला अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर पूनम रेमेडीज हे जे आपलं हक्काचं मराठी चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.